पहिल्या अभंगात म्हणतात ऐसा ते आलिया ओळंगा शारंग धरू नाही तरी संसार हो जाईल रया, नाही तरी वाया जाईल रया. संसारात काय किती कमवलं पैसा बंगला गाडी सुंदर तर वाया जाईल. जर भगवंत सोडून इतर काही केलं, मीच म्हणत नाही, ज्ञानोबा माऊली ओवी सांगतात सूर्याचे नेपे नदूचे तया वेळी, म्हणजे भगवंत नामस्मरण माझी भक्ती विना ते कीजिए, माझ्या भक्ती विना ते कीजिए, ते महापाप नव्हे का. म्हणजे ते भगवंताचं नामचिंतन सोडून जे तुम्ही काय करचाल ते महापाप आहे. मग मला सांगा, संसारामध्ये भगवंताला सोडून इतर काही करा, मग काय असेल? संसार वाया जाणार ना? नाही तरी संसार जाईल रया. कारण सृष्टीचा निर्माता चालक मालक कोण आहे? भगवंत आहे. मला सांगा, आई वडिलाला तुम्ही गिनता का? मला सांगा, संत विचारानं महाराष्ट्र हा संतांचा राष्ट्र आहे. मग मला सांगा, संतांच्या राष्ट्रात वृद्धाश्रम असावे का? ज्या अर्थी वृद्धाश्रम आहे त्या अर्थी काय होतंय? कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. आई वडिलाला कुणी सांभाळलं असेल तर शेतकऱ्यांनी किती काबाड कष्ट करून उन्हातानामध्ये त्याचे शेतकरी जे आहेत त्यांनी आई बापाला आपल्या जवळ ठेवलं. पण नोकरदार भरपूर पगार असणाऱ्यांनी वृद्धाश्रमात, कारण बालरोग तज्ञ डॉक्टर होता आणि बालरोग तज्ञ डॉक्टर असणाऱ्याने आपल्या मुलाला काय केलं? डॉक्टर बनवलं. पण लग्न झाल्यानंतर दुर्दैवी सुनामुळं ज्यावेळी डॉक्टर बालरोग तज्ञ मेला त्यावेळी वृद्धाश्रमात 5 वर्ष होते. मला सांगा, जर 5 वर्ष एवढं ज्याच्यासाठी केलं, कुणासाठी केलं, कुणासाठी करता? पहिलं काय? प्रेम हाच परमात्मा आहे. मग प्रेम कुणा कुणा कधी कधी आणि केव्हा केव्हा करता? हे प्रेम म्हणजेच माया बरं का. जर भगवंताकडे प्रेम नाही केलं, कारण निस्वार्थ निरपेक्ष प्रेम भगवंताला नाही केलं, इतराव केलं तर काय आहे?
कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मुंबईमध्ये करोडोचा फ्लॅट, पाश्चात्य देशामध्ये मुलाला करोडोची नोकरी. मला सांगा फोन पण आहे, ऋषी मुनी सारखे संवाद नाहीत, फोन पण आहेत, अनलिमिटेड कॉलिंग आहे, पण बोलायला वेळ नाही. आई कधी देवा घरी गेली कळलं सुद्धा नाही. ज्यावेळी करोडोच्या फ्लॅट मध्ये पाहिलं ना, हाडाचा सापळा राहिला. कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे माय बाप कवनाचे ही काय म्हणते, मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना. थोडं गोड बोलले की संसारामध्ये माया, कारण सगळी गुरफटले. कवनाचे मायबाप, कारण आई वडिलांचा. मला सांगा विठ्ठलाचा अवतार कोणा खातीर आहे? पुंडलिकानं काय केलं होतं? आई वडिलांची सेवा केली होती. आणि इथं ज्ञानोबा माऊली म्हणतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. ज्ञानोबा माऊली सांगतात अनेक संतांनी आई वडिलांची सेवा करा, कारण आई वडिलांचं अंतःकरण कसं असतं. मुलासाठी माय हा शब्द कुणाला आहे? एखादं तुम्ही पंढरच्या वारीला किंवा कार्तिक वारीला बघा, मागणारे कसे म्हणते, 1-2 रुपया द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. माय वाडा माय वाडा. कवनाचे माय बाप, माय हा शब्द आई वडिलांना लागत. आई वडील काय करतात? मुलाचं संगोपन करतात. प्रत्येक आई वडीलच नव्हे, कुठलाही पशु प्राणी घ्या, आई वडिलाचं. बोक्याबद्दल मी म्हणत, बोक्या माहित आहे? बोक्या बोक्या आपल्या मुलाला खातो. सर्पिन बद्दल मी बोलत, पण सर्पिन आणि बोका ह्या मनुष्य जन्मात आहेत बर का, कारण ह्या त्या अभंगाचं प्रमाण आहे. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. ज्या त्या या माणसं दरिद्र आहेत, बोक्यासारखी वागतात, सापासारखी सुद्धा. सर्पिन माहित आहे? सर्पिन अंडी घातली पिल्लाला जन्म माघारी येऊन खाते, त्याच्यातनं जीव असतील त्याच्यातनं साप निवडणार. आपल्या आईपासून सर्पिनचं बाळ वाचत नाही आणि बोक्यापासून मांजरीचं पिल्लू. म्हणून मांजरीनं आपली आई काय करते? 7-8 जागा बदलते. सुख कोण बदलत नाही, मांजरीन बदलते, कारण आपल्या बापापासूनच, मुलाच्या बापापासूनच धोका. आणि ही बाप लेकरं बरं का, सर्पिन सुद्धा आहेत. सर्पिन तुम्ही म्हणसाल कुठं काय काय, पण महाराज म्हणू नका. अहो लग्न झालेला लग्वीला जाते म्हणून पळून जाते, सर्पिनच की. काय म्हणायचं? सर्पिनच. प्रेम कुणाव कधी करावं काय अक्कलच नाही रे. बोक्या अहो काय देऊ नाही, पोरानं काय देऊ नाही बघा. बाप सुद्धा मारते, आता मुलगा सुद्धा बापाला मारतो. पाहुणे रावळी तर लांब ठेवली ते मी अजून. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. आई वडील संबंधानं जन्म देतात म्हणून आई वडील. पण जन्म दिला याचा अर्थ आपण किती वेळा जन्माला येतो? एकदा येतो का? नाही येत. अनेक वेळा 84 लक्ष येऊन येत आलं, म्हणजे एकच आई बाप आहेत का आपले? अनेक आई बाप आहेत. म्हणून कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे माय बाप कवनाचे माय बाप किती या देहाला. मी माझा देह म्हणतो, आई वडिलाचा पण या देहावर हक्क आहे. मित्र सवंगड्या संग खेळ की मित्र पण या, आणि बायको लग्न केल्यानंतर एकाचा राहतोय काय? देह तरी एकाच आहे का? म्हणून कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत.
संबंधानं मित्रमंडळ हे मायबापच आहे आणि देहाच्या बाबतीत पण मायबाप आले. आता जीव हा पाहुणा आहे. पाहुणा किती दिवस ठेवायचा हो? पाहुणा आता कधी दिवस चालत नाही. अर्धा एक तास तर चांगला पाहुणचार जात सतत राहत असेल तर पाहुण्याला पाहुणचारच नाही. पाहुणा येतो जातो, पाहुणा येतो जातो म्हणजे त्याला आहे का आहे बाप? मायबाप आहेत का? कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. मला सांगा, आत्मा नष्ट होतो का? नाश पावतो का? नाशही पावत नाही, नष्टही होत नाही. आत्मा नाशच. मग त्याला आईबाप असतील का? मायबाप असतील का त्या आत्म्याला? कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. 4 गोष्टीत आपण बघितलं. त्याला गणगोत नाही, मायबाप नाही. या जन्म दिलेल्याच्या संबंधानं बघितलं, शरीराच्या संबंधानं बघितलं, आत्म्याच्या संबंधानं बघितलं आणि शरीराच्या जीवाच्या संबंधानं बघितलं. किती आहे ती? अनेक आहे. त्या अनेक असल्यामुळे याला कवनाचे म्हणजे फिक्स सांगता येत नाही. पण हे सुद्धा कसं आहे? खोटं आहे. तेच मृगजळावत जाईल या. मृगजळ म्हणजे काय? असं कडक ऊन पडल्यानंतर बघा पाऊस पडल्याचं भासतं, पण ते पाऊस पडलेला नसतो. पण ते हरणाला काय वाटतं माहितीये ना? पाऊस पडला, एवढं पडतं एवढं पडतं एवढं पडतं. किती पडतं सांगू? किती पडतं? किती? ऊर फुटस्तवर पडतं. अरे किती पडतं? ऊर फुटस्तवर मरतं, हरिण मरतं. आणि आम्ही संसारामध्ये ते हरणाचं गेलं, ते प्राणी आहे त्याला नाही समजलं, पण आपल्याला बुद्धी दिली ना. आपण सुद्धा एवढं पडतंय बैलावानी, एवढं पडतंय. मला वाटलं शर्यतीमुळे पुन्हा बैल जिवंत झाली, पण आता माणसातली बैल काय कमी आहे का? कारण पळणारी संसारात भगवंताचं नामचिंतन न करता हरिपाठाला, काकड्याला, भजनाला आणि त्याला देवाचं आवडतच नाही अशी बैल काय कमी आहे का? आणि ही बैल चुकली तरी काय, मरेपर्यंत चुकली तरी. मृग जळावत जाईल रया. मृग जळावत म्हणजे भासत पण खोटा आहे. आणि हे खोटा असल्यामुळे तुम्ही काय करा? त्या भगवान परमात्म्याला ओळखा. त्या भगवान परमात्म्याला ओळखा. त्या पांडुरंग परमात्म्याला अंतःकरणात घ्या. संतांना काय आवडतं ते वागा, विचार आचरण करा. आणि तुम्ही आम्ही कशामध्ये गुरफटलोय? सगळे जीव, मनुष्य जीव, मनुष्य सगळे नाही, मनुष्य सगळे, मनुष्य जेवढं म्हणजे स्त्री पुरुष असो, मनुष्य योनीमधला जीव हा विषयाच्या सुखात गुरफटलाय. तेच अभंगाचं 3रं सुख. विषयाचे
विषयाचे समसुख विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आबराची सावली जाईल रया. 5 विषय आहेत पण 5 विषयाचं संपूर्ण सांगण्यात आता चौकदाराने आता सांगितलंय मला टाइम संपलेला आहे. पण या साऊंड सिस्टीम साठी पहिल्यांदा टाळ्या नाळे साऊंड सिस्टीम. कारण एवढा आवाज आहे माझ्यासारखा न गाणारा माहीत नसणारा सुराचा सुद्धा सूर घेते म्हणजे चांगली क्वालिटी आहे. यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि 2 गाणारे रत्न आणि हे सुंदर असं पकवाज वादक हार्मोनियम वादक आणि श्रोते. कारण कसं आहे माहिती आहे का आजकाल मी जर भजन कीर्तन काय सांगाय गेलो ना बायकोला बायको ऐकत बायको म्हणते काय हो तुमचं सारखं सारखं तेच या जागी असान्यास तुम्ही सारखं मग बायको ऐकायला सुद्धा एवढं काय करते आणि तुम्ही सुद्धा ऐकायला 1 तास का होईना पण तुम्ही इथं ऐकायला आला बरं वाटलं. आणि तुमच्यासाठी माझ्या सकट मी टाळ्या वाजवतो स्वागत करतो. कारण श्रोतेशिवाय काय नाही. आणि या मनुष्य जन्मात आल्यानंतर आपण भगवान परमात्म्याला कधीही विसरता कामा नाही. कारण भगवान परमात्म्याची ओळख ह्या मनुष्य जन्मात आलेले संत साधू ओळख करून देतात. ऐशी अशी पदर धरा जेणे देव येईल जवळी ऐसे पदराचे धरे संत साधू ऋषी मुनी. आपले किसन आप्पा भाऊ हे संत साधू होऊन गेलेत. आता आपल्याला गोरक्षनाथ महाराज मनुष्यात आहेत. अशा संगतीत साधू संगतात राहिलं तर तुम्हाला विचार आचार असे कीर्तनातून हरिपाठातून अभंगातून तुम्हाला चांगले चांगले ऐकायला मिळेल. आणि ह्याच्यातून काय होईल अंतरंगातला आत्मीय आनंद तुम्हाला मिळेल. आणि हे आत्मीय आनंद सुख आहे. 5 विषयामध्ये सुख नाही. 5 विषय रूप ह्याचं विनोदामार्फत आहे. पण आता तुम्हाला एक विनोद फक्त सांगतो. रूप या विषयामध्ये आले. रूप विषयामध्ये कोण गेलं ते पतंग काय होतं लाईटचा प्रकाश पडला की पतंगाला वाटतं पांढरा शिपरा आहे. आता काय करू मी हलणारच नाही मी लो तरी चालेल असं अनेक गोऱ्या चांगल्या चांबड्याला हवं नुसतं प्लॅस्टिकचं जरी असलं तरी 1.5 तास हालत नाही. हे रूप विषय झाला. स्पर्श विषयात शारीरिक सुखासाठी अनेक व्हिडिओ अनेक बदनामी झाले. चांगले हिरे नष्ट झाले. हत्ती मेला हत्तीला जर पकडायचं असेल तर रेखाटा केला जातो हत्तीनीचा. असा कंटेनर किंवा खड्डा खांदला जातो ही टाकलं जातं हत्तीनीचा. हत्तीला वाटतं हत्तीनीला स्पर्श करावा त्या स्पर्शामध्ये अडकला जातो हत्ती मरतो. नाद गोड बोलणाऱ्या माणसं पोपटावाने बोलणाऱ्या माणसाला तुम्ही चिकाटता हो. काय गोड बोलते हो. 14 कोटी गेलं 14 कोटी शंकर महाराज दाखवतो अंगात येतो शंकर महाराज. 14 कोटी IT सॉफ्टवेअर मध्ये अमेरिकेत कामाला असणाऱ्याला लुटलं 14 कोटी. हे कसं आहे गोड बोलल्याशिवाय होत नाही. मधुरवाणीच्या नका पडू बळी जाल यमपुरी भोगावया. मग अशी गोड बोलणारी माणसं कारण आपल्या हिताचे आहेत का पहा. आणि 14 कोटीचा गड्डा घातला. गोड बोलणार नाद या विषयामध्ये हरीण गेलं. हरीण काय म्हणतं पारद्याला तू गातच राहा पवा गातच राहा. मी काय करतो माझं कातडं काढ त्या कातड्यावर पण तू वाजवायचं सोडून नको. काय ना गोड बोललेली माणसं आवडते ती अशी चिकाटते ते मग चिकाटला की बसा भस्म होते. कुठला विषय तिसरा पर्शनाथ काय वासाने मिली काय आता मीच म्हणत नाही म्हणून तर शेंट बाजारात खपत. नाहीतर शेंटाला काय हो साबणाला ह्याला कशाला काय किंमत आहे. शेंट आत तरी ह्याला कशाला किंमत आहे. कारण वासाच्या नादात भुंगा मेला भुंगा काय म्हणतं मला सांगा. सागवानी लाकूड असू द्या नाहीतर कुठलंही लाकूड असू द्या भुंगा करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये भुंगामध्ये. पण कांबळाच्या फुलामध्ये त्याचा सुगंध घेतल्यानंतर ते कुंबळाचं फुल पॅक करतोय ते याच्यात अल्पशा पापुत्रे त्यावर लगेच कट करीन. पण ते म्हणतो नाही मेलो तरी चालत पण मी नाही पोहोचणार मग मरतोय. अशी 5 विषय. स्पर्श झाला रूप झाला. आता कुठला राहिला एखादा विषय हा कुठला हा चव. आता चवीच्या मनात लय हॉटेलवर 10 वाढ वाटते खायला लय भाडी 500,000.
वेळ कमी असल्यामुळे लय शॉर्टकट आपण घेतलाय आणि अभंगाचं शेवटचे चरण ज्ञानोबा माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे येईल जाईल रया. तुम्ही स्वप्न बघता अनेक अनेक, मी मुख्यमंत्री झालो, प्रधानमंत्री झालो, अनेक अनेक काय काय नको ते गहाण पण बघता काय स्वप्न, आणि पण स्वप्नात भीती पण येते दर 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 देवा, पण जागो झाल्या बरोबर वाटतंय. हा स्वप्नीचे येईल जाईल रया. तसा हा संसार भगवंताच्या नामचिंतन संतांची संगत नाही केली तर हे संसार काय वाटाय कशासारखा आहे, आग्राच्या सावलीसारखा आहे, दगडाच्या बावलीसारखा आहे, स्वप्नासारखा आहे. हे काय होईल रयाला जातात म्हणजे नाहीच होतात, वाया जातं. तसा संसार तुमचा कितीही दिव्य भव्य करोडपती जरी असला, मिशा कितीही काढल्या असल्या तरी शेवट काही उपयोगाचं नाही. स्वप्नीचे येईल जाईल रया. म्हणून ज्ञानोबा माऊली म्हणतात हे ज्ञानदेव पाहता पाहिले. त्या भगवंताचं भगवान परमात्म्याला सतत पाहत राहा, त्याचं स्मरण करत जा, गुरुचं चरण स्मरण करत जा, त्याची सेवा करीत जा. कारण आपल्या ह्या मानवी जन्मात आल्यानंतर आपल्याला उद्धरायचं, कारण जन्म दिलाय त्याचं आपल्याला काहीतरी करतं. कारण आपलं कर्म स्वच्छ असावं, काय डांबळं करू नये. कारण कर्तेपणाचं कर्म तुम्हाला फेऱ्यात अडकवीत असतं. तुम्ही म्हणसाल कसं काय, हजारो गाया असू द्या, एखादं वासरू त्या आपल्या आईला शोधून काढतं, तसं आपलं तुमचं आमचं कर्म कर्तेपणा, चुकीचा डांबळा कितीही करा, ते कर्तेपणाचं कर्म तुम्हाला शोधित शोधित फेरात वाढवीत असतं. आणि कितीही भजन काकडा हे केलं, आळंदी पंढरीच्या वारी केलं, कारण कर्तेचं कर्म कधी वाईट करू नका. कारण वाईट कर्म केला की फेरा वाढला, आणि फेरा चुकवायचा असेल तर कर्म स्वच्छ पाहिजे, योग्य मार्ग पाहिजे, भगवंताचं नामचिंतन, गुरुचं ध्यान. आणि असं चिंतन केलं तर तुमचं काय होईल, मानवी जीवन खऱ्या अर्थानं ज्ञानोबा माऊली तुमच्यावर कृपा करतील आणि तुमचा काय होईल, उद्धार होईल. तुम्हाला पाहिजे ते सुख मिळेल. इतर सुख तुम्हाला वाटतंय ह्याची प्रॉपर्टी आहे, हिला चांगला आहे खाते, त्यालाच माहित असतं त्याचं किती वनवा पेटलाय. त्याचं श्रीमंताकडे बघू नका, गरीब. कारण संसार करीत असताना काय करा माहित आहे का, आपल्यापेक्षा गरीबाकडे बघा. आपण 2 टाइम खातोय, न काय करता इथं खातोय, तिथं काम करून खातात जरी, पण हे जरी विचार केला आपल्यापेक्षा काय करा संसारात, तळागाळातल्या लोकांकडे पहा, एक टाइम खायला महागाई ती. आपण जर श्रीमंताकडे बघितलं, लगा माझा 1 BHK आहे, त्याचा 2 BHK आहे, रात्र दिवस भांडणं लागल्याशिवाय मग संसारात अशी भांडणं लागू नये. असं तर संत विचारात हरिपाठात दंग व्हा, भगवंताच्या नामचिंतनात दंग व्हा, गुरुच्या साधनेत दंग व्हा, आणि अभंग रूपी आपलं कर्म ठरवा. अभंगात काय लिहिलं त्यानुसार कर्म करा. कारण हे कर्तेचं कर्म तुम्हाला फेरा करीत असते. त्यामुळे आपलं स्वच्छ कर्म असलं की फेरा चुकला, आणि फेरा चुकवायचा असेल तर अखंड ज्ञानोबा माऊलीचं आपण चिंतन केलं पाहिजे. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, सुंदर असं, जेवढ्यात परमार्थाला तुम्हाला वळावं असं सुंदर असं, तरी ह्या वेळी विनोद करता आलं नाहीत भरपूर, तरी झालेली सेवा बरं का. आज याच्यामुळे सेवा मिळाली. चोपदार
चौकदार सुधाकर सूर्यवंशी, हरिभाऊ सूर्यवंशी आणि आता जे आपले संप्रदायाचे चालक असणारे गोरक्षनाथ महाराज मनीषाताई यांच्या कृपेनं आजची सेवा. कारण मी आज भाग्यानं, कारण ह्या अंगणामध्ये मला माझी आजची सेवा नव्हती, कारण वर्षाली रोमन आज होती. या योगानं मी काल भिजवायला नानाभाऊ बरोबर 5 वाजेपर्यंत जागा होतो. रात्री मला भिजवाय नव्हतं, पण नानाभाऊ म्हटला तू आला तर भिजवतो. मग मला 5 वाजेपर्यंत कड काढावा लागला. झोपलो 8:30 वाजता. यांचा पण मला गोंदावलं गणपती बाप्पा करायचा होता, पण यांचं सुधाकर बापू म्हणलं सकाळी लवकर जा, पण तिकडं गोंदावलेकर गुरु गोंदावलेकर महाराजाकडे जाता आलं नाही म्हणलं परत. कारण ही ज्ञानोबा माऊलीचा सांगावा आलाय, तिथं नसलं तर वरचं तू पाहतो, इतर नाही ते पाहिली तरी ज्ञानोबा माऊली पाहत असतो. म्हणून मी म्हणलं काही का त्रास होईना ना, कारण लग्नात लिहिलेलं असतं पत्रिकेवर, कष्ट करून सहन करून यावे लागणारा. काही झालं तरी कष्ट करून सहन करून यावे लागणारा. परमार्थ करताना मागं पुढं पाहू नये, कुठल्याही आशेचं काही आशा नसावी. आणि म्हटलं मिळाली ना सेवा, ती पण ज्ञानोबा माऊलीच्या अंगणात मिळाली. नसं नका नाव किंवा नसं नका काय, कुणाला नाव मान सन्मान प्रतिष्ठा यासाठीही आपल्याला मान प्रतिष्ठा सन्मानासाठी आपण जगत नाही. आणि ज्ञानोबा माऊलीचा आशीर्वाद आणि पुन्हा एकदा दुसरे वर्षी मला सेवा आली. आणि हे ज्ञानोबा माऊलीचं, ज्ञानोबा माऊलीचा हात भगवान शंकर मागच्या वेळी सांगितलं होतं की प्रेम हे धरी, कारण प्रेमानं भगवान शंकर ज्ञानोबा माऊलीचा हात धरतात. आणि असे असणारे भगवान शंकर विठ्ठलाच्या मुकुटमणी आहेत. आणि अशा असणाऱ्या ज्ञानोबा माऊली आणि आम्हा तुम्हाला वारकरी संप्रदायाची ही जर भजन कीर्तन परंपरा गुरु परंपरा हे भाग्य जर कुणामुळे मिळालं असेल तर ते ज्ञानोबा माऊलीचं आहे. त्यामुळे ज्ञानोबा माऊलीला विसरता कामाचं नाही. नवे ज्ञानोबा माऊलीलाच नव्हे, सकळ संतांना विसरता कामा नये. कारण त्यांनी तुमच्यासाठीच दिलं. कारण वैकुंठावरनं ते फुकट येत नाहीत, ते फक्त तुमच्या उद्धारासाठीच येतात. वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी विठोबाचे त्या भगवंताचं नाम चिंतनासाठी येतात आणि ते कार्य करून जातात. आणि हे पण इथं चाललेले सेवासूर्य आश्रम यांचं नामयज्ञ, ते संतांचाच निरोप काय करतात पुढे ढकलण्याची सेवा करतात. ते पण सेवकच आहेत. कारण संतांचं कार्य करणं म्हणजे सेवक. देव संताकडे एक वेळ जात नाही, देव संताकडे एक वेळ जात नाही, पण सेवा करणाऱ्याकडे तो धावून जातो. भक्ताला संतांना देवाकडे जावं लागतं, भक्तांना संतांना देवाकडे जावं लागतं, पण सेवा करणाऱ्याकडे देव येतो. म्हणून सेवा करणाऱ्याकडे आम्ही धावून असतो. विठ्ठल ज्ञानेश्वर